नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्याबद्दल थोड्याशा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज होम टिप्स असणार आहे. त्यात जर पावसाळ्यात तुमच्या कपड्यांचं किंवा तुमच्या घरामध्ये दुर्गंध येत असेल, असं वेगळा असा स्मेल येत असेल, तर त्याच्यासाठी आपण काय काय घरगुती उपाय करू शकतो तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चला तर सगळ्यात पहिले बघूया, पावसाळा सुरू झाला की सगळ्यांच्या घरात माशा, चिलटे, मच्छर ह्या सगळ्यांचं जो प्रमाण आहे ते खूप वाढतं आणि त्याच्यामध्ये आपण वैतागून जातो की आता काय करायचं. सगळं आपण करून बघतो तेव्हाही ते चिलटे वगैरे जात नाही. याच्यासाठी स्वच्छता ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तरीही ते जात नसेल तर त्याच्यासाठी एक उपाय आहे घरगुती. तर एक दिवा घ्यायचा आहे. आपण जसा साधारण देवाला लावतो तसा दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये कापूर हे एकदम बारीक करून याचं पूड करून याच्यात टाकायचं आहे. त्याच्या ज्या वासाने जे चिलटे असेल किंवा घरात जे काही मच्छर वगैरे असेल तर ते कमी होण्यास मदत होतात किंवा त्याच्या वासाने नाहीसेच होतात. जेव्हाही आपण हे उपाय करू तर आपल्याला सगळे घरातले दारा किंवा खिडक्या सगळे बंद करून घ्यायचे आहे आणि घरात हे सगळं धूर करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला जर जमत असेल तर कडुलिंबाची जी पानं असतात ते थोडंसं थोडासा कचरा घरात थोड्या काड्या आणून ते पेटवायचं. त्याच्यानंतर त्याची पानं टाकायचे आणि सगळ्या घरात ते फिरवायचं आणि हेही दिवा तुम्ही सगळ्या घरात थोडा थोडा वेळ ठेवू शकता. याच्यामुळे घरातला जो कुबट वास आहे तेही निघून जाईल, तसेच चिलटे वगैरे हे तेही कमी होईल. पावसाळ्यात हल्ली चिलटे वगैरे खूप होतात. आपण कितीही स्वच्छता केली तर ते होतातच. त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे, आपल्याला ना तमालपत्र घ्यायचे आहेत. आता ही खराब एक वाटी आहे घरातली, तर तमालपत्र घेतले आहे. त्याच्यावर 4-5 लवंग घ्यायचे आहे. तुम्ही 2 घेतल्या तरीही चालेल. ते लवंग घेतल्यानंतर आपल्याला हे पेटवून घ्यायचं आहे आणि जिथं खराब वास येतोय किंवा दमट वास येतोय, असं हे येतोय खराब वास वगैरे येतोय, त्या ठिकाणी हे आपल्याला पेटवून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे. जसं की बेसिंगच्या खाली किंवा रूमच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा जिथं म्हणजे तुम्ही थोडा वेळ पूर्ण रूममध्ये, बेडरूम, हॉल, किचन याच्यामध्ये ठेवलं तरीही चालेल. थोडा वेळ तुम्हाला कोपरे बदलत राहायचं आहे. बघा नक्की याच्या वासामुळेही जे काही घरात कुबट वास आहे तोही नाहीसा होईल आणि भरपूर म्हणजे वेगळा स्मेल आपल्या घरात एक दरवळेल आणि छान पॉझिटिव्हिटीही राहील. लोक पौर्णिमेला किंवा अमावस्यालाही उपाय करतात, त्याच्यामुळे घरातली निगेटिव्हिटीही निघून जाते. पण आपल्याला हे निगेटिव्हिटीसोबतच घरातला जो वास आहे तोही फ्रेश करायचा आहे. घरचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. त्याच्यासाठी हे तुम्ही दररोज संध्याकाळी केलं तरी चालेल, कारण संध्याकाळच्या वेळेस खूप सारे मच्छर, चिलटे वगैरे असतात आणि कंटिन्युअसली आपले दरवाजे बंद असल्यामुळे पण वास येऊ शकतो, उग्र वास येऊ शकतो. तर त्याच्यासाठीही तुम्हाला थोडा दिवसातून एक अर्धा तास तरी घरातल्या खिडक्या आणि जो डोर आहे तो ओपन ठेवायचा आहे. त्याच्यामुळे थोडंसं हवा खेळती राहते आणि दमट वास होत नाही किंवा दमट वातावरण आपल्या घरात होत नाही. तर हे सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तसंच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओंची नोटिफिकेशन येईल. तर हे उपाय आहे, तुम्ही 2-3 आठवड्यातून 2-3दा केलं तर घरात मच्छर, चिलटं राहणारच नाही, ही माझी गॅरंटी आहे. कारण मी हे पर्सनली खूप वेळा करून बघितलं आहे. खूप इफेक्टिव्ह आहे हा उपाय. घरात काड्या वगैरे नसल्या तरी अशा प्रकारे कागद वगैरे असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मदत होते. हे लवकर म्हणजे पावसामुळे पेटायला बघत नाही, त्याच्यामुळे कागद वगैरे टाकले तरी चालेल. त्याच्यानंतर मी अशा प्रकारे बेसिंगच्या खाली ठेवून घेतलं आहे. त्यांना खूप उपयोग होईल आणि तिथला जो वास आहे तोही निघून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला सतत वाटतं की आपल्या घरात कोणीतरी येते जाते, तर आपल्या घरात घाण वास येतोय. त्याच्यासाठी आपण आणखीन एक उपाय करू शकता. अशा प्रकारे कापूस घ्यायचा आहे. आता मेडिसिन असतात, मुलं असते लहान, त्याचे मेडिसिनचे जे हे असतात, बॉटल्स असतात, त्याचे जे झाकण आहे ते आपल्या घरात असतात किंवा कोणतंही तुम्ही झाकण घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कम्फर्ट मी टाकलेला आहे. तुम्ही कम्फर्टऐवजी जे काय तुम्ही लिक्विड याच्यामध्ये आपण फरशी पुसायला वगैरे उपयोगाला घेतो ते टाकलं तरी चालेल. तर याने जिथे दुर्गंध येतोय खूप सारा किंवा तुम्हाला जास्त वेळ तुम्ही जिथे घालवताय तुम्ही तिथं जर हे ठेवलं तर नक्की त्याचा उपयोग होईल. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात अशा काही सेंट वगैरे असतात की जे आपण वापरत नाही, खूप दिवसांपासून आपण टाकून दिलं किंवा एक्सपायरी झालं असेल तरी चालेल. तर इथं जे हे आहे ते कम्फर्ट मी टाकले, त्याच्यात परत मी स्प्रे करून घेतला आहे अशा प्रकारे सेंटने. तर यानेही घरातले जे काही घाण वास आहेत, दुर्गंध आहे ते निघून जाण्यास मदत होते.
तर सेंटला तुम्ही अशा प्रकारे पिलो कवरला वगैरे पण लावू शकतात, किंवा आपण पावसाळ्यामध्ये सगळ्याच गोष्टी धुवू शकत नाही, तर अशा प्रकारे जे फ्लॉवर असतात घरामध्ये आर्टिफिशियल, तर त्याच्यावरही आपण स्प्रे करू शकतो सेंटनं. त्याच्यामुळे जो दुर्गंध आहे तो कमी होतो. त्याच्यानंतर टेडी घेतला आहे, त्याच्यावरही मी थोडंसं स्प्रे करून घेतला आहे, कारण हे जे टॉयज असतात ना मुलांचे, ते आपण धुवू शकत नाही आणि लवकर वाळणार नाही, त्याच्यामुळे आपण धुवू शकत नाही. तर अशा प्रकारे नक्की ते करून बघा, त्याचा खूप सारा हे होईल. त्याच्यानंतर जे पिलो कवर आहेत त्याच्यावरही आत तुम्ही हे करा, कारण काही पिलो कवरचे हे असतात त्याच्यामध्येही दुर्गंध येते, त्याच्यामुळे तिथेही थोडं थोडं सेंट मारून घ्यायचं आहे आपल्याला. जो काही आपण परफ्यूम असेल, प्रत्येकाच्या घरात असं परफ्यूम असतं की जे आपण म्हणजे खूप दिवसापासून पडून आहे, त्याचा उपयोग आपण घेत नाही, तर टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर बघू शकता जे काही असे टेडी आहेत ना, ते खूप वास मारतात भरपूर दिवस झाले की त्याच्यावर आपण म्हणजे कंटिन्युअसली धुवू शकत नाही ह्या गोष्टी. तर नंतर आपण अशा प्रकारे त्याच्यावर स्प्रे करून घ्यायचा आहे आणि मस्त ठेवायचे ते. दिवसेंदिवस त्याचं जो स्मेल आहे, जर तुमच्याकडे म्हणजे 2 वर्षाच्या आतले जर बाळ असतील तर कदाचित हे करू नका, त्याच्यामुळे मुलं ना तोंडात घेतात ते, तर तेव्हा हे करणं टाळा. आणि मुलं जर थोडे मोठे असले, 3-4 वर्षाच्या वर असले ना, तर त्यांना सगळं कळतं, तर त्यांना तुम्ही हे सगळ्या गोष्टी ते असल्यावर करू शकता. त्याच्यानंतर जे काही टॉवेल आहे, आपल्याला पावसाळ्यात ना टॉवेल अशा यूज करायचा. आता बघू शकता जे माझ्या हातात टॉवेल आहे ते खूप जाड आहे आणि ते सुकायला म्हणजे हे होत नाही. आम्ही कोल्हापुरामध्ये आहे सध्या, तर इथं तर खूप सारा पाऊस असतो, त्याच्यामुळे अशा प्रकारे कॉटनच्या ज्या हलक्या फुलक्या हे येतात टॉवेल्स येतात, त्या तुम्ही यूज करायच्या आहेत. आणि जे जाडवाले आहे ते थोड्या दिवसासाठी स्किप करायचं आहे, त्याच्यामुळे ते हे लवकर वाळतातही आणि आपला तेवढाच कामही कमी होतो. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं, आपल्याला 2-3 म्हणजे 2-3 तर करू शकत नाही, पण आठवड्यातून एकदा आपल्याला पिलो कवर आणि बेडशीट चेंज करायचं आहे. आत्ता बाकीचे जे सेटवर माझ्या जे बेडशीटवर जो 2 सेट आहे पिलोचे, ते मी ऑलरेडी 2-3 दिवस झाले तेव्हाही चेंज केला होता, पण हा जो पिलो आहे तो एक्स्ट्रा आहे घरात, तर त्याचा जो पिलो कवर आहे ते भरपूर दिवसांनी बदललं नाही, कमीत कमी 8-9 दिवस झालेत. तर आता हे मी परत चेंज करत आहे. तर आधीमध्ये आपण असं चेंज करत राहिलो ना, तर त्यांचं वास येत नाही व ते क्लीनही राहतात. मग आपल्याला सगळा लोड पडत नाही साफसफाईचा. आणि आठवड्यातून एकदा होत नसेल तरी 15 दिवसात, 1 महिन्यात तरी आपले जे पडदे असतात, हे याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे मी, पण आपले जे पडदे असतात किमान 15 दिवसात तरी हे आपल्याला चेंज करायचे आहेत. त्याच्यानंतर कम्फर्ट आपण पाण्यामध्ये तर यूज करतो, पण आपल्याला फरशी पुसायचा जो हे आहे, आपण पाणी घेतो, तर त्याच्यामध्येही कम्फर्ट आणि डेटॉल आपल्याला टाकून घ्यायचं आहे, कारण फरची जर आपण दररोज जर पुसत असू तर आपण त्याच्यामध्ये तो छान असा वास दरमळू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे, जो सिंकमध्ये घाण फसलेली असते त्याच्यासाठी हे ड्रेन क्लीनर भेटतं. तुम्हाला कोणत्याही लोकल शॉपमध्ये किंवा किराणा दुकानमध्ये किंवा डीमार्टमध्ये हे भेटून जाईल. तर हे 1-2 पाऊच आणूनच ठेवायचे आणि याने छान निघून जातं बघा जे काही घाण असेल. तुम्हाला आजची माहिती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.